गेल्या अनेक महिन्यांपासून जी चर्चा सुरू आहे, मराठा आंदोलनासंदर्भातला जो मोर्चा आहे तो मुंबईत येऊन धडकणार आहे। तो उद्याचाच दिवस आहे। उद्या अखेर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक जे आंदोलनकर्ते असणार आहेत ते याच आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी येणार आहेत। खरं तर आजच्या दिवसापासूनच ही तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। आंदोलनकर्ते हे आत्ताही आझाद मैदान या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडून कशी उद्याच्या मोर्चा संदर्भातली तयारी आहे, त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, किती संख्येने इथे आंदोलनकर्ते येतील आणि कशा प्रकारे एकंदरीतच नियोजन असेल हे देखील या संदर्भात आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। जो एकंदरीत उद्याचा जो मोर्चा आहे, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या मोर्चाची चर्चा सुरू आहे आणि उद्या अखेर तो मोर्चा संपन्न होतो। कशा प्रकारे एकंदरीत नियोजन केले, तुम्ही आत्ता देखील याच आझाद मैदानामध्ये उपस्थित आहात। नियोजन आपल्याला परवानगी मिळालेली आहे, त्या पद्धतीने इथेच आता ह्या थोड्या वेळात सुरुवात होईल। इथं आपण स्टेज आणि जिथली जी व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था झालेली आहे बऱ्यापैकी। पोलीस प्रशासन आमच्यासोबत होतं, 2 दिवसांपासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत। BPT असेल, त्याचबरोबर कॉटन ग्रीन असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे पार्किंगची मोठ्या प्रमाणात सुविधा आहे, आता तिथे तिथे आपण त्या सुविधा केलेल्या आहेत। आणि राहिला प्रश्न मराठ्यांचा, तर इथली जी हे आहे आझाद मैदानची कॅपॅसिटी आहे ते तर आता तुम्ही पाहताय, कालपासून लोक इथं येत आहेत, आता आलेले आहेत, अजूनही येत आहेत। आणि खरं पाहता मनोज जरांगे तर आजही पुण्यामध्येच आहेत, अजून मुंबईमध्ये ते आलेलेच नाही। तर त्याच्यानंतर खरा मराठ्यांचा जनसागर हा महाराष्ट्रामधला मुंबईमध्ये धडकणार आहे। त्याच्यानंतर आपलं नियोजन आपण कितीही कुठल्याही पद्धतीने केलं तरी मराठा समाज हा स्वतः शिस्तबद्ध मराठा समाज आहे। त्यामुळं आम्हाला जनतेला किंवा मुंबईतल्या कुठल्याही सामान्य लोकांना त्रास होईल अशी आमची अपेक्षाच नाही आहे आणि आम्ही त्या पद्धतीने करतही नाही आहे। आम्ही आमच्या शिस्तीमध्ये आमचं नियोजन चालू आहे, लोकही त्या पद्धतीने ते पाहत आहेत। काली आपण बघितलं असेल, एवढा मोठा जरांगे पाटलांचा तो तांडा चालू होता, त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स आली, त्यामध्येही त्यांना वाट काढून दिले। अशा वेगवेगळ्या पद्धतीने समाज तेवढा हे आहे, पण सरकार त्याची दखल घेत नाही, हीच आमची खंत आहे। जवळपास किती लोक या आंदोलनादरम्यान या ठिकाणी येतील आझाद मैदानामध्ये जो उद्या मोर्चा आहे त्यासाठी? माझ्या अंदाजानुसार कमीत कमी मनोजराव दादा जरांगे पाटील यांच्यासोबत 1,20,00,000 या हिशोबानुसार मराठा समाज जमा आहे। आणि मी सरकारला एक सांगू इच्छितो की पुढच्या पंचवार्षिकला हे प्रति सरकार म्हणून आमचं चालू होईल। आज आमच्यासोबत जे खेळ तांडव जे करत आहे सरकार, यांचं बिलकुल बरोबर नाही आहे। आज आम्ही संयमानं प्रत्येक गोष्ट घेत आहोत। आज आझाद मैदानावर आम्हाला एका दिवसाची परवानगी दिली, ही इंग्रजशाही आणि झुंडशाही हे चालणार नाही आहे। अजून आम्ही एकच सांगतो की आम्ही पूर्ण संयमानं घेत आहोत आणि ज्यावेळेस आमचा संयम सुटल त्यावेळेस आम्ही मराठे हे कोणाचंही ऐकणार नाही। आतापर्यंतचा इतिहास आहे, ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झाला त्या ठिकाणी सर्वात जास्त मराठे हे पुढे आलेले आहेत। आज सांगतो तुम्हाला, फडणवीस साहेब असो, शिंदे साहेब असो, अजितदादा असो, यांनी मराठा समाजाला कमी समजू नये। आज उद्याची 29 तारीख आहे, तरीसुद्धा या आझाद मैदानावर त्यांची कुठलीही तयारी दिसत नाही। त्यांना असं वाटत असेल की मनोजदादा हे वापस जातील, पण हे कदापि होणार नाही। आम्ही वापस जाणारे मराठी नाही आहेत। आम्ही घेतलं तर आरक्षणच घेऊन जाऊ, नाहीतर आम्ही इथून हलणार नाही, हे सुद्धा सरकारनं लक्षात घ्या। आणि मी फडणवीस साहेबाला एक सांगू इच्छितो की आपली जी ही सरकारी बामणी कावा, फडणवीस जे बामणी कावा असते ना, त्या काळामध्ये हे त्यांनी बिलकुल सोडावं आणि आमच्या मराठ्याच्या नादी लागू नये। आम्ही आजही सांगतो, आज गेली कित्येक वर्ष झाले आमचा आरक्षणाचा आज हा मुद्दा आहे। ते सांगतात OBC मध्ये बसत नाहीत, मग हे इतके मराठी जे गेलेत OBC मध्ये हे कुठे गेलेत, हे सरकार का सांगत नाही? आणि नेहमी म्हणत असते की तुम्हाला OBCतून आरक्षण मिळत नाही। मग OBCतून आरक्षण जर मिळत नसेल तर आज 1 कोटीच्या वर मराठा जे रॅलीमध्ये आहेत हे कुठून आले? त्यांना कळत नाही का? आम्हाला काही कायदा वगैरे काही कळत नाही? आम्ही काय अनपढ लोक आहोत का? हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे। आणि आझाद मैदानावर आम्ही येणार म्हणजे येणार। आज आमचे मराठी जवळपास इथं 10 ते 12 लाख मराठी इथं या मुंबईमध्ये येऊन थांबलेले आहेत, फक्त वाट पाहत आहेत मनोजदादा जरांगे पाटलाच्या आदेशाची। या आंदोलनादरम्यान नेमक्या प्रमुख मागण्या काय असणार आहेत तुमच्या? सर्वात प्रथम आमची मागणी आहे की कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हे एक आहेत, त्यामुळे आमचा समावेश हा 50% आतून या ठिकाणी OBC मध्ये समावेश व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ते त्यांनी तात्काळ या ठिकाणी मान्य करावे। ते मान्य केल्यानंतर आमचा काही प्रश्नच नाही आहे, कारण की अशा प्रकारचं गॅझेट या ठिकाणी हैदराबादचं गॅझेट असेल किंवा आपलं 17 गॅझेट असेल ते तात्पुरतं लगेच तात्काळ लागू करावं, हीच प्रमुख आमची मराठ्यांची मागणी आहे। कारण की OBC मधून आम्हाला आरक्षण हवं आहे की SCBC सेपरेट जो कोटा दिला 10% तो कोटा आम्हाला नको आहे। खरं तर आम्हाला OBC मधूनच तो आरक्षण हवं आहे आणि त्याकरता हा खटाटोप चालू आहे सर्व। पण
आपण जर पाहिलं तर आजपासूनच तयारी सुरू झालेली आहे. एकंदरीत आणखी पूर्ण तयारी कशी असेल, उद्याच्या दिवशी तयारी कशी असेल, सुरुवात किती वाजता होईल या आंदोलनाला? या आंदोलनाची सुरुवात कोर्टाने परमिशन दिल्याप्रमाणे मनोजदादा जरांगे पाटील आल्यानंतर या ठिकाणी सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर्ण ताकदीने मराठा समाज आज मनोजदादा जरांगे पाटलांच्या या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून या ठिकाणी दाखल झालेला आहे. जे कोर्टाने नियम घालून दिलेले आहेत, वेळेची मर्यादा आहे, तसंच लोक किती येणार त्याची देखील मर्यादा आहे. त्या नियमांचं पालन या ठिकाणी होईल का? मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे, आपण सर्वांनी शांततेने मराठा समाजाने नियम पाळले पाहिजे. मला विश्वास आहे की एकही मराठा इथं पूर्णपणे शांतता पाळेल आणि कुठलीही इजा किंवा इजा पोचेल असं मुंबईमध्ये काम करणार नाही. उद्याचा दिवस हा फक्त मराठ्यांचं वादळ आपल्याला दिसेल. मुंबई हाय त्या ठिकाणी थांबलेली दिसेल. कधीच जगभरामध्ये मुंबई कधी थांबली नव्हती, परंतु उद्याचा येणारा दिवस पूर्णपणे मुंबई थांबल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसेल. कारण आपल्याला माहीत असेल मनोजदादा जरांगे पाटील आता निघालेत, त्यांच्यासोबत सुमारे 20 ते 25 लाखाचा समूह सोबत आहे आणि आता सध्या मुंबईमध्ये 10 ते 12 लाख लोक आता या मुंबईमध्ये विविध ठिकाणी लॉज असेल, रूम असेल या ठिकाणी उतरलेले आहेत. आणि उद्या येणाऱ्या दिवसामध्ये उद्याची सकाळ, उद्याची पहाट ही फक्त मुंबईकरांनाच नाही पूर्ण जगाला अनुभवायला मिळेल की मराठ्यांचं वादळ हे किती मोठ्या प्रमाणात होणार आहे. ते अरबी समुद्राला भेटायला मराठ्यांचा समुद्र येणार आहे एवढं मात्र निश्चित सांगू इच्छितो. कारण की आता सांगितल्याप्रमाणे मला वाटतं इतिहासामध्ये मुंबईने नोंद घ्यावं किंवा जगाने नोंद घ्यावी इतकी प्रचंड लोकसंख्या या ठिकाणी मुंबईमध्ये दाखवणार आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी सरकारला आमची या ठिकाणी दखल घ्यावीच लागणार आहे असं या ठिकाणी सांगू इच्छितो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याला पाहायला मिळते की मराठा आणि ओबीसी वाद हा रंगू लागलेला आहे. मोठ्या प्रमाणावर ओबीसीचे नेते देखील म्हणत आहेत की मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीमधून देता येणार नाही. आमच्या जुन्या नोंदी आहेत त्या कुणबीच्या नोंदी आहेत. आमच्या आजपर्यंत साधारण 63 लाख नोंदी ह्या कुणबीमधून सापडलेल्या आहेत. बरं, त्या नोंदी काय आम्ही तयार केलेल्या नाहीत, त्या शासनाच्या दरबारातच तयार केलेल्या आहेत. त्याच्यामुळं त्या 63 लाख नोंदीचा जर विचार केला तर त्या नोंदीप्रमाणे मराठा समाज हा कुणबीमध्येच येतो आणि जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली तर आमचा बाकीचा समाज पण त्या नोंदीच्या आधारे कुणबीमध्ये येणार आहे. त्यामुळे आम्ही दुसऱ्याचं कुणाचंही मागत नाही. आमची जी मूळ मागणी आहे ओबीसीमधून आरक्षण मिळावी ती कशासाठी आहे तर आम्ही मराठा हा कुणबीच आहे. कुणबी म्हणजे शेती करणारा समाज म्हणजे कुणबी आणि तो ओबीसीमध्ये आहे. त्याच्यामुळं आम्हाला कुणबीमधून दाखले देऊन ओबीसीमधून आरक्षण द्यावं हीच आमची मागणी आहे. उद्या मोठ्या संख्येने मराठा आंदोलनासाठी सर्व लोक इथे या ठिकाणी येणार आहेत. त्याच दरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी काही नियोजन करण्यात आलेलं आहे का उद्याच्या संदर्भात? मनोजदादा जरांगे यांनी आदेश दिलेला आमच्या मराठा मावळ्यांना की आपण ह्या ठिकाणी कोणतेही लोबडू करायचं नाही, कोणीही दंगा करायचा नाही, कोणीही काही करायचं नाही. मनोजदादांचा आदेश हे आमच्या सर्वांसाठी पालन आहे. आपल्याला माहीत असेल मराठा समाजाच्या उद्याच्या आंदोलनामध्ये काही विध्वस्तिक लोक यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतील, काही गोंधळ करण्याचा प्रयत्न करतील, परंतु जे कोण करतील ते मराठा नसणार आहे हे मात्र आपण लक्षात राहू दे. कारण मनोजदादांनी ज्या वेळेस आंदोलन केले अंतरवाली सराडीमध्ये आपण तर महापूर पाहायला असेल, त्यापेक्षाही दुप्पट मावळे घनेमी काव्याने मुंबईमध्ये पोचलेत. या राज्य शासनाला वाटलं होतं की मराठी मावळे या मुंबईमध्ये पोचणार नाहीत, परंतु त्या राज्य शासनाला मला सांगायचं आहे उद्याची येणारी सकाळ फक्त आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचं चेहऱ्याचं मास्क असणारं तुम्ही हे जे लावलेलं आहे मास्क, तर उद्या देखील आंदोलनादरम्यान हेच मास्क लावून आंदोलन करण्यात येणार आहे का? निश्चितपणे हे मास्क लावण्याचा उद्देश हाच आहे की लढेंगे जितेंगे हम सब जरांगे. माननीय मनोजदादा जरांगेंसोबत सामान्य या ठिकाणी मराठा समाजातील कुटुंब मावळा आणि सर्व जातीचे लोक या ठिकाणी आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्यासोबत आम्ही जरी मराठा असलो तर माझ्यासोबत स्वतः धनगर बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्यासोबत आमच्या टीमसोबत धनगर समाजसुद्धा असून या ठिकाणी आमच्या आंदोलनामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभागी आहेत. म्हणजे मला सांगायचं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये एक मनोजदादा जरांगेबद्दल एक सुप्त आकर्षण आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर या ठिकाणी आम्ही एक विश्वास ठेवला आहे. कारण की कधीही न फुटणार नेतृत्व आणि कधीही न मॅनेज होणार नेतृत्व म्हणून या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांची ओळख आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी त्यांचे मास्क घातलेले आहेत. त्याच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व लोक इथे या ठिकाणी आलेलो आहोत. आणखी एक मीडियाने दाखवायला पाहिजे की मुंबईमध्ये यांनी 5,000ची आट घालून दिलेली आहे, परंतु लोकांना बसण्यासाठी जागासुद्धा नाही, खड्डे पडलेले आहेत, त्याच्यात पाणी साठलेलं आहे, दुर्गंधी आहे, चिखल सगळा म्हणजे हे झालेला आहे. इथं मुतारेची संडास बाथरूमची सोय केलेली नाही, तरी शासनाने ह्याच्याकडे सुद्धा शासनाचं लक्ष वेधलं जावं.
नक्कीच आपण या सर्वांशी बातचीत केलेली आहे. त्यांचं हेच म्हणणं आहे की उद्या मोठ्या संख्येने या आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू होणार आहे. सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात होईल. उद्या जरी आंदोलन असलं तरी आजपासूनच या आंदोलनाची तयारी इथे आंदोलनकर्ते येऊन सुरू झालेली आहे आणि उद्या भव्य असं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन आझाद मैदान येथे पार पडणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अविनाश लोंढेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, आझाद मैदान.